आदेश शिंदे. Okay, shall we start now? Yes, ma'am. Okay. Once again, good morning to one and all. As we have started matrices chapter, now we are going to discuss further points of this chapter. Okay, as we know that in matrices, we are going to see definition of matrix, types of matrices, then definition of symmetric matrix, skew symmetric matrix, orthogonal matrix, rank of matrix, canonical form or normal form of matrix. Then in that chapter we are going to study system of simultaneous equations, that is homogeneous and non-homogeneous equations. Okay. Then after that, linear dependence and independence of vectors, Cayley-Hamilton theorem. Then inverse by Cayley-Hamilton theorem, eigenvalues, eigenvectors and their properties. Okay. So first of all, we are just revising the yesterday's points. What was the first point? We have seen definition of matrix. Then what are the rows and columns? After that, we have find out determinant of that matrices, isn't it? Now we are going to see some other definitions. Okay. हे सगळं आपण काल बघितलेलं आहे. काल आपण शिकले सगळं हे. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. एक दोन एक्झाम्पल्स आपण बघितले त्याच्यातले. हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय आपण. फाइंड डिटरमिनंट ऑफ A if matrix A is equal to 1 0 6 7 2 5 3 4 6. What was the answer? Answer find out केलाय आपण. 124. Yes, it was 124. Now we are going to see comparison between determinant and matrix. Okay. आता determinant आणि matrix याच्यामधलं comparison ज्यावेळेस आपण करतोय, तर त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते आपण थोडंसं थोडक्यात बघूयात आपण. इथे बघा आता डिटर्मिनंट त्याचे काय पॉइंट्स आहेत, मॅट्रिक्स त्याचे काय पॉइंट्स आहेत. ठीक आहे. पहिला पॉइंट काय आहे डिटर्मिनंट मध्ये? इट हॅज इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. पण मॅट्रिक्स मध्ये तसं आहे का? नाहीये. मीन्स डिटर्मिनंट मध्ये कंपल्सरी रोज अँड कॉलम्स हे इक्वल असायला पाहिजेत. पण मॅट्रिक्स मध्ये कसं असतात, रोज अँड कॉलम्स देज आर डिफरंट. मीन्स 2x3 चा मॅट्रिक्स असू शकतोय, 3x2 चा मॅट्रिक्स असू शकतोय, 4x5 चा मॅट्रिक्स असू शकतोय, 3x3 चा पण असू शकतोय. Isn't it? So there is a first difference. Determinant has equal number of rows and columns, but in matrix it is not compulsory. Then determinant ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळते, न्यूमरिकल व्हॅल्यू मिळते. मॅट्रिक्स मध्ये तसं काही आहे का? नाहीये. नेक्स्ट, interchanging of rows and columns does not change the determinant value. ज्यावेळेस आपण डिटरमिनंट फाइंड आउट करतोय, सपोज त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम आपण इंटरचेंज केले, तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. ज्यावेळेस जे काही व्हॅल्यू असेल त्या डिटरमिनंटची तीच व्हॅल्यू राहणार आहे. पण ज्यावेळेस मॅट्रिक्स मधले आपण रोज अँड कॉलम चेंज करतोय, त्यावेळेस त्याची ती जी काही व्हॅल्यू आहे ती ऑब्विसली डिफरंट राहणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट आहे
the determinant value result into 0 if 2 rows or 2 columns are equal or identical. आता इक्वल आणि आयडेंटिकल म्हणजे नेमकं काय असतं? जर 2 रोज किंवा 2 कॉलम्स सेम असतील तर त्यावेळेस त्याचा डिटरमिनंट हा 0 येतो. आता मॅट्रिक्स मध्ये काय आहे? Matrix is just an arrangement of numbers. Hence, it can have 2 rows or 2 columns equal or identical. इथं काही आपल्याला फरक पडणार नाही कारण त्या ठिकाणी आपण काय करतो फक्त मॅट्रिक्स मधले अरेंजमेंट केलेली असते. ओके. नेक्स्ट, मल्टिप्लिकेशन बाय अ नॉन झिरो स्केलार के. आता या ठिकाणी डिटर्मिनंटला ज्यावेळेस आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करतो तर त्यावेळेस इथं मल्टिप्लिकेशन केलं एक कोणत्याही नॉन झिरो एलिमेंटने तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय येते बघा. तो determinant results into multiplication by k to any one row or any one column. आणि याच्यामध्ये काय असणार आहे? Multiplication by a non-zero scalar k results into multiplication by k to each element in the matrix. म्हणजे आता डिटरमिनंटला कम्प्लीट व्हॅल्यूला आपण मल्टिप्लाय करू शकतोय आणि ज्यावेळेस आपण मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचे असते तर प्रत्येक रोला त्या नॉन झिरो एलिमेंटनी मल्टिप्लाय करावं लागतं. ओके. वी आर गोइंग टू for next slide. Types of matrices. Okay. आता types of matrices मध्ये पहिली डेफिनेशन बघूयात आपण. रो मॅट्रिक्सची. त्याच्यानंतर कॉलम मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणतात? डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणतात? स्केलार मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स, अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, null matrix or zero matrix, symmetric matrix and skew symmetric matrix. Now just we are going to discuss to each other. आपण या ठिकाणी थोडंसं डिस्कशन करूयात कारण हे सगळे डेफिनेशन तुम्हाला माहिती आहेत. याच्यामध्ये कोणती डेफिनेशन तुम्हाला माहिती नाहीये असं नाहीये. Isn't it? Are you agree with me? Yes, please. थोडंसं आपण डिस्कस करूयात एकमेकांशी. ओके. रो मॅट्रिक्सची डेफिनेशन कोण सांगेल? कोण बोलेल आता रो मॅट्रिक्सची डेफिनेशन? A matrix which has only one row is called a row matrix. Yes. A matrix which containing only one row that is called as a row matrix. आता एक आपण छोटीशी एक एक्झाम्पल बघूयात. आता मी जर त्या ह्याच्यामध्ये लिहिलं म्हणजे आपण ज्यावेळेस आपण मॅट्रिक्स कन्सिडर करतोय आता एका मॅट्रिक्स मध्ये फक्त 1 हा नंबर आहे तर तो रो मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे की डायगोनल मॅट्रिक्स आहे हे कोण सांगू शकेल मला आता? येस प्लीज. आता इथे बघा असा घेतला मी मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच एलिमेंट ठेवलाय मी तर याला कोणता मॅट्रिक्स म्हणू शकतो आपण? युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स झाला. Unit. आता याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे 1 असल्यामुळे तुम्ही युनिट मॅट्रिक्स म्हणलात किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणलात. करेक्ट आहे. ओके. आणखीन काय म्हणून डिफाइन करू शकतो याला? कोणत्या मॅट्रिक्सला आपण हे एक्झाम्पल यूज करू शकतोय? रो मॅट्रिक्स, column matrix, square matrix, diagonal matrix. Yes. Now this matrix or this example we are taking for row matrix as well as column matrix as well as square matrix. त्याच्यानंतर युनिट मॅट्रिक्स. बरोबर आहे? ओके. वन बाय वन डेफिनेशन बघून जाऊयात आपण. स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन कोण सांगेल? Madam, same number of rows and column. Square matrix. The number of rows and number of columns are same, then or equal, then we can say that is the square matrix. Yes. Diagonal matrix. Non-diagonal elements are 0. All non-diagonal elements are 0. Okay. Then scalar matrix. Diagonal element are equal. That is scalar matrix. आता इथं बघा सपोज आपण जर मॅट्रिक्स कन्सिडर केला इथं
या ठिकाणी जर आपण कन्सिडर केलं, इकडे बघा थोडंसं, मी थोडंसं इथे लिहून दाखवतो तुम्हाला. 1 0 0 0 1 0, लास्ट रो 0 0 1. आता हा कोणता मॅट्रिक्स आहे सांगा? स्केलर मॅट्रिक्स. हा स्केलर मॅट्रिक्स आहे. कोणता मॅट्रिक्स आहे हा? वन बाय वन प्लीज रिप्लाय मी. Diagonal matrix. Scalar matrix. Diagonal It is matrix. why it is Square diagonal matrix. matrix? Why it is diagonal matrix? One is arranged in a diagonal. Elements are zero. Non-diagonal elements are zero. That's why it is diagonal matrix. Yes. Correct? Upper Yes. triangular matrix. Yes. Upper triangular matrix. Row Lower. matrix. Scalar Look at this. आता याच्यामध्ये फक्त मधला जो डायगोनल हे आहेत, एलिमेंट्स आहेत, ते फक्त 1 1 आहेत आणि अदर दॅन डायगोनल एलिमेंट्स आर 0. मग हा कोणता मॅट्रिक्स होतो? Scalar matrix. स्केलर मॅट्रिक्स काय म्हणतो आपण? डायगोनल झाला, आपण डायगोनल सांगितला. Diagonal matrix. कोणता? Diagonal matrix. दॅट इज ओके, डायगोनल मॅट्रिक्स. नंतर दुसरं कोणी सांगू शकेल? Unit matrix. Identity matrix. Yes, identity matrix. Okay, then is it square matrix? Yes, yes. It is scalar matrix? Yes, ma'am. ओके, म्हणजे हे जे एक्झाम्पल घेतलंय आपण आता मॅट्रिक्सचं, ते स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणून आपण पुट करू शकतोय, डायगोनल मॅट्रिक्स म्हणून पुट करू शकतोय, स्केलार मॅट्रिक्स म्हणून पुट करू शकतोय आणि युनिट मॅट्रिक्स पुट करू शकतोय. आता मला एक सांगू शकाल का, स्केलार मॅट्रिक्स आणि युनिट मॅट्रिक्स याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? Yes, anybody? What is the difference between scalar matrix and unit matrix? डायगोनल मध्ये स्केलार मध्ये मॅडम एलिमेंट इक्वल असतात आणि युनिट मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट फक्त 1च असतो. युनिट मॅट्रिक्स मध्ये ओके. आता म्हणजे इथे बघा, युनिट मॅट्रिक्स मध्ये मगाशी जे एक्झाम्पल घेतलं होतं आपण, त्याचे डायगोनल एलिमेंट सगळे 1 1 1 आहेत. बरोबर आहे, आणि त्याला आपण स्केलार मॅट्रिक्स पण म्हणू शकतोय. पण सपोज त्या 1 1 1 च्या ऐवजी मी 2 2 2 घेतलं, म्हणजे मी एक्झाम्पल घेतलं ते या टाइपचं घेतलं आपण आता. टू 0 0 0 2 0 0 0 2. आता याला आपण युनिट मॅट्रिक्स म्हणू शकतो का? नाही. नाही. यू आर 100% करेक्ट. युनिट मॅट्रिक्स याला म्हणू शकत नाही, कारण ऑल डायगोनल एलिमेंट्स आर अदर दॅन 1. फक्त त्या ठिकाणी 1 असेल तरच आपण त्याला युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणू शकतोय. बरोबर आहे, पण आता ह्याला स्केलार मॅट्रिक्स म्हणू शकतोय का आपण? येस. हो. येस. त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण? युनिट मॅट्रिक्स मे बी स्केलार मॅट्रिक्स. Unit matrix may be scalar matrix, but every scalar matrix is not a unit matrix. Correct ना? म्हणजे युनिट मॅट्रिक्स पण स्केलार Yes. मॅट्रिक्स म्हणू शकतो, पण स्केलार मॅट्रिक्सला आपण युनिट मॅट्रिक्स म्हणू शकत नाही. राईट? ओके. So we are moving further. Next definition. Upper triangular matrix. Lower triangular Square matrix. matrix below diagonal elements are 0. Yes. डायगोनल एलिमेंटच्या खाली सगळे एलिमेंट्स जर 0 असतील तर त्याला काय म्हणतोय आपण? Upper अप्पर triangular matrix. ट्रायंग्युलर. आणि लोअर ट्रायंग्युलर कधी म्हणतोय? डायगोनलच्या वरचे जर येस. डायगोनल एलिमेंटच्या वरचे जे एलिमेंट्स असतील ते सगळे 0 असतील, त्यावेळेस लोअर ट्रायंग्युलर म्हणतोय. बरोबर आहे. त्याच्यानंतर नल मॅट्रिक्स.
All elements are zero. Elements are zero. So then it can be null matrix or zero matrix. Now symmetric matrix and skew symmetric matrix. Yes. Equal dimensions and हा बोला बोला. चुकू द्या सांगा काही प्रॉब्लेम नाहीये. So square matrix is Aij is equal to Aj. Aij is equal to Aj. स्क्वेअर Aj. मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्स बोलते मी. आपण हे ऑलरेडी बघितले स्क्वेअर मॅट्रिक्स. हे डेफिनेशन फक्त तुमच्या समोर आणायला लागतो मी हे. जे आता तुम्ही सांगितलंय तेच डेफिनेशन फक्त आपण इथं सेंटेन्स मध्ये बघतोय. येस प्लीज. Yes, sir. What is the definition of symmetric matrix? Symmetric matrix is a square matrix that is equal to its transpose. That is equal to transpose. Okay, म्हणजे A is equal to A transpose. असंच म्हणायचं ना तुम्हाला. हा त्यासाठी yes, आपल्याला yes. ट्रान्सपोज A मॅट्रिक्स transpose is equal to A. A transpose is equal, if A transpose is equal to A, that means it is a symmetric matrix. So what Yes. is A transpose? What is A transpose? A transpose कशाला म्हणतोय आपण किंवा कधी आपण म्हणतोय की हा A transpose आहे. इंटरचेंज रोज अँड कॉलम मॅडम. Okay, interchanging rows and column. Yes, anybody else? कोण सांगू शकेल अजून? ही लाईन कोणी ओढली ती लाईन इरेज करा. रेड लाईन मगाशी कोणी ओढली असणार आहे ना, तिने प्लीज ते इरेज करा. या ठिकाणी मी डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन विथ एक्झाम्पल पुट केलेली आहे. कुणाला समजलं नसेल तर त्यांनी बघू शकता इथं. This is the scalar matrix. As just we have discussed the definition of scalar matrix. So look at this. As you shown, unit matrix. त्यालाच आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतोय. आता तुम्ही डेफिनेशन सांगितली अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्सची.
त्याची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल. नल मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स. येस एनीबडी? आता एकाने डेफिनेशन सांगितली की A इज इक्वल टू A ट्रान्सपोज, देन वी कॅन से दॅट सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा, आणखीन कुणी डिफाइन करू शकतो व्यवस्थित? A ट्रान्सपोज आपण ज्यावेळेस लिहितोय तर त्यावेळेस मग कशी काय म्हणलं आपण, रो चेंज केलं आणि कॉलम चेंज केलं तर त्यावेळेस आपण A ट्रान्सपोज म्हणू शकतोय. आता मला सांगा, एक मी एक्झाम्पल लिहिते इथं. सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण. Suppose this is a matrix A. Now tell me its transpose. ट्रान्सपोज मध्ये काय करतोय आपण? रोज आणि कॉलम इंटरचेंज करतो. इंटरचेंज करतोय. करस्पॉन्डिंग रोज अँड कॉलम्स. ओके, इंटरचेंज करतोय आपण. मग आता फर्स्ट रो वी आर टेकिंग एज अ फर्स्ट कॉलम, बरोबर आहे. सेकंड रो ऍज अ सेकंड कॉलम अँड थर्ड रो ऍज अ थर्ड कॉलम. त्यावेळेस आपल्याला A ट्रान्सपोज मिळतो ना, बरोबर आहे. येस सर, नो? येस. Yes. ओके, आता इथे बघा, मग अशी तुम्ही जे एक्झाम्पल घेतलं होतं त्याच आपण करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे. दिस इज अ A ट्रान्सपोज. करेक्ट ना? Now we are going to see the definition of हे रेड लाईन कोणी ओढली ना त्याने प्लीज ती इरेज करा. Look at this. काय केलं बघा इथं, a square matrix in which Aij is equal to Aji for all I and J is called a symmetrical matrix. ओके, मगाशी एकाने सांगितलं डेफिनेशन. त्याच्यानंतर दुसऱ्या वे मध्ये जर डिफाइन करायचं म्हणलं आपल्याला तर काय करू शकतो आपण इथं? Symmetric matrix in which triangle is mirror image of lower triangle. Upper triangle is mirror image of lower triangle. म्हणजे या ठिकाणी सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय म्हणतोय आपण? आता 1 4 6 1 4 6 हे डायगोनल एलिमेंट आहेत आणि अबाउट डायगोनल एलिमेंट्स कोणते? 2 3 5 आणि बिलो प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कोणते एलिमेंट्स आहेत? 2 3 5. म्हणजे अप्पर ट्रिअंगुलर जे एलिमेंट्स आहेत त्याची मिरर इमेज आहे खाली, बरोबर आहे. मग अशा टाइपच्या मॅट्रिक्सला काय म्हणू शकतो आपण? सिमेट्रिक मॅट्रिक्स. एखादं एक्झाम्पल सांगू शकताय मला कुणी? ह्या टाइपचं एक्झाम्पल. येस एनीबडी?
अरे 4च्या ठिकाणी 7. हे एक्झाम्पल करेक्ट आहे. आता इथे बघा डायगोनल एलिमेंट्स काय आहेत 2 5 8. मग आता अप्पर ट्रायंग्युलर जे काही एलिमेंट्स आहेत आणि लोअर ट्रायंगलचे एलिमेंट्स आहेत ते बघा काय आहेत 4 6 7 4 6 7. म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं झालं आपलं सिमेट्रिक. येस, इट इज द सिमेट्रिक मॅट्रिक्स. डेफिनेशन तुम्ही लिहून घेताय, गरज नाहीये त्याची. येस प्लीज. ठीक आहे, पुढे जायचं आपण. पुढचे डेफिनेशन बघूया. Yes, हा. ma'am. मॅम, हा बोला. प्रत्येक सिमेट्रिक मॅट्रिक्स हा असा असतो का अप्पर वर सेम खाली पण सेम? डेफिनेशन काय म्हणतोय आपण AIJ इज इक्वल टू AJI. स्क्वेअर हा, मॅट्रिक्स इन विच AIJ इज इक्वल टू AJI. ही बेसिक डेफिनेशन आहे. आता बेसिक डेफिनेशन काय आहे बघा तुम्ही. आय आणि जे आपण काय म्हणतोय आय डिनोट्स. आय कशासाठी म्हणजे आपण यूज करतोय denotation रो कशासाठी? साठी row रो साठी. साठी बरोबर आहे. त्याच्यानंतर जे हा. कशासाठी यूज करतोय आपण कॉलम Column. कॉलम साठी. मग आता सिमेट्रिक मॅट्रिक्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच AIJ इक्वल टू AJI. मग या डेफिनेशन मधून आपण कसं डिफाइन कसं आपण तिथे एक्झाम्पल घेऊ शकतोय. हा हा समजलं मॅडम. ओके, हा. लक्षात ना. हा. हे बघा दुसरं एक्झाम्पल बघा थोडस. त्याच्यात आता आपण 3x3 चं बघितलं होतं. आता 4x4 चं मॅट्रिक्स बघा. त्याचीच डेफिनेशन आहे. म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्स हे घेतलंय आपण, त्याचंच एक्झाम्पल घेतोय आपण परत एकदा. फर्स्ट रो 1 2 3 4. सेकंड रो the elements are 2 5 6 7 3 6 8 9 and last row containing the elements 4 7 9 1. ओके, मग आता सांगा इथं लोअर ट्रायंगल आणि अप्पर ट्रायंगल कसे सेम आहेत ना. Yes. हा. डिफरंट आहे. प्रिन्सिपल Yes, ma'am. डायगोनल डिफरंट आहे. Yes. That doesn't matter. But lower triangular and upper triangle त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते सेम आहेत. म्हणजे ते एकमेकांचे इमेजेस म्हणजे मिरर इमेज म्हणू शकतो आपण तिथं. पुढे जायचं आता आपण. Yes, ma'am. नाउ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता इथं तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. मला ह्याचं एखादं एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही. A square matrix in which all principal diagonal elements are 0 and Aij is equal to minus AJI is called a skew symmetric matrix. So anyone can define give the example. येस मॅम. Okay, बोला. मी लिहिते, तुम्ही सांगा. म्हणजे रो टाईप लिहिता का कॉलम टाईप? पहिल्यांदा एक अगोदर A सांगा, कॅपिटल A सांगा. ते लिहूयात आपण. एलिमेंट सांगा. 0 1 -2. 0 1 minus 2. -2. Second row -1 0 3. -1 0 3. And last row 2 -3 0. 2 -3 0. आता हे एक्झाम्पल कशाचं झालं. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. चार 5 हेच आहे. सिम्पल सांगा. सिम्पल 3x3 चं सांगा. जास्ती मोठे सांगू नका. इव्हन तुम्ही 2x2 चं पण सांगितलं चालेल.
ही लय मोठं सांगितलं 2/2 3/2 2/2 0 1 -1 0. आता इथं बघा 0 1 -2 -1 0 3 2 -3 0. हे तुम्ही a घेतलाय का -aj घेतलाय? काय मायनस हे घेतलं. विचारलं येस प्लीज. 0 1 -1 0. आता थांबा, मला तुम्ही काय सांगताय? 0 1 -1 0. 0 1 -1 0. हा नाही -1 just a -1 minute. 0 रो मध्ये. जस्ट अ मिनिट. हे सगळं इरेज करते. हे रेड पेन कोण ओढलंय ते बंद इरेज करा की. ओके, सांगा मला पहिल्यांदा. 0 1 0 1 आणि रो मध्ये -1 0. पहिला रो 0 हा आणि सेकंड रो -1 0. -1 0 म्हणजे 2/2 च सांगताय का मला? हा ओके. हा आता 0 1 -1 0 हे बरोबर आहे? इज इक्वल टू आता हे ai